पालन करताना काय करायचं, आता मी जसं चाऱ्याचं नियोजन सांगतो, सर्व काय सांगतो, तर चाऱ्याचं नियोजन कुणी करायचं ते मी तुम्हाला सांगतो. जसे पालघरवाले जी दादा आहेत किंवा कोकणामध्ये महाड वगैरे जिकडे आपले प्राणी गेलेत त्या लोकांना गिरीपुष्प लावायचं आहे, थोडंफार नेपियर लावायचे. कारण त्यांच्याकडे डिसेंबरनंतर पाणीचं नसतं शेतीला. मग त्यांनी तुती वगैरे तसल्या काय गोष्टीच्या मागे लागू नका. तुम्हाला करायचंच आहे ना, तुम्ही बिंदास घाला. आणि ज्या भागामध्ये बागायती क्षेत्र म्हणजे 12 महिने तुती होते, 12 महिने मका होतो, ज्वारी होते, त्या लोकांनी हे तसलं काही लावायची गरज नाही. कारण तुमच्याकडे ऑलरेडी चांगलं आहे. तुम्ही आमच्यासारखं करू नका. तर आमच्याकडे येत नाही म्हणजे आमची परिस्थिती तशी नाही म्हणून आम्ही ते करतो. कारण आम्हाला तुमच्याबरोबर शर्यतीत राहायचे. आणि जर का आम्ही असं नाही केलं तर आम्ही तुमच्या शर्यतीत राहूच शकत नाही, आम्ही त्याच्यातून बाहेर होईल. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, आम्हाला शर्यतीत राहायचं असेल ना तर ह्या सर्व गोष्टी करायच्या. प्रत्येक भागानुसार करा. ज्या भागात पाणी कमी आहे ना त्या भागात गिरीपुष्प लावा. ज्या भागामध्ये चांगलं पाणी हे सगळं काय त्यांनी तुम्ही लावूच नका. तुम्हाला जे काही चारा करता येईल ते करा. पण मेंढीपालनात हार मानू नका. मेंढीपालन चांगलं आहे, सगळ्या काय गोष्टी चांगल्या येतात, सगळा काय चारा ती खातात, कुठला खात नाही तसं नाही, गव्हाचा सुद्धा खात्यात. आता आमच्या गव्हाने संध्याकाळच्या वेळेला बघू शकता तुम्ही काय पद्धतीनं मेंढरांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सर्व झालं पाहिजे आणि 100% होतं आहे. मी सांगतो ना 100% होतं आहे. आणि आज माझ्या भाऊची केस कापले ते एकदम टकाटक, एकदम क्वालिटीचा म्हणजे वजनाला ते रप्पन टप आहे. आणि तुम्हाला एकदम बेकार माद्या बघायच्या असतील तर त्या सेक्शनमध्ये बघा 3 माद्या येतात माझ्या, खराब माद्या आहेत. मी काही सांगत नाही की तुम्हाला टॉपच आहे, खराब. लोक म्हणतात ना खराब दाखवत नाहीत, मी सांगतोय ना बघा खराब किती माद्या येतात, 3 माद्या खराब येतात. तशी त्यातली इकडे एक आहे माझ्याकडे अजून. आणि ही इथं खाली बसले बघा. तर ही मादी काय करते म्हणजे सेम त्याच ह्याच्यामधली, पण आता गाभण आहे, सेम तशीच, अजिबात कधी सुधारणे नाही किंवा काय नाही. तर अशा गोष्टींना तुम्ही काय करायचं, घाबरायचं नाही, संयम ठेवा. संयमानुसार सर्व काय होणार आहे. फक्त तुम्ही त्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि सांगतो ना मी जे म्हणजे ह्या मेंढीपालनातला जो काय अनुभव घेतला आहे किंवा ज्या काही बारीक गोष्टी केल्यात आहे ना, एवढ्या बारीक कराव्या लागल्यात ना की म्हणजे विचाराच्या पलीकडे. आता सलूनच्या मशनीनं केस कापत नाही कोण, मी कापून दाखवलेत, कापतो, सगळं काय करतो, सगळ्या पद्धतीनं होतं. आता बघा सर्व प्राणी कापलेले आहेत, फक्त आता 2च प्राणी राहिलेत, फक्त 2 प्राणी राहिलेत. म्हणजे 50 प्राणी ते 60 प्राण्यांना कापलं, हेअरस्टाईल कट केली तरी त्या मशनीचा काही एक्स्ट्रा चार्ज येत नाही किंवा एक्स्ट्रा काय करावं लागत नाही. आणि आमचा भाऊ तर एवढा बिंदास्त उभा राहिला होता ना की त्याला वाटलं की मला एकदम म्हणजे सोन्यासारखंच झालं. कारण त्याला माहिती आहे ही केस कापली ती एकदम अजून बिल्डअप बॉडी होती, म्हणजे तो भांडायला तयारच आहे ना. कारण त्याचं गुणच ते इथं, भांडल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. आणि इकडे राणा मारतो म्हणून त्या सगळ्या माद्यांबरोबर खेळत असतो. तर तुम्ही त्या पद्धतीनं मेंढीपालन करा. ज्या भागामध्ये दुष्काळ आहे, अंजन, काल एका दादानी मला सांगितलं होतं अंजन लावा. अंजन वगैरे आमच्याकडं जर लावायचं म्हणलं ना तर ते जगत नाही. कारण आम्ही त्याचा प्रयोग पण करून पाहिलेला आहे. अंजन, सुबाबळ ह्या सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे लावून झालेल्या येतात, त्यामुळं आम्ही त्या भानगडीत पडत नाही. तुम्ही सांगितलं ओकेच आहे, पण आमचा जो भाग आहे म्हणजे पहिल्यापासूनच आता आमच्या डोंगरामध्ये 10-20 फुटावरती पाणी लागतं. म्हणजे आत्ता सध्या जरी आला तरी 20 फुटामधनं पाणी येत असतं झऱ्याचं. अशा पद्धतीनं आमचा डोंगर आहे. मग किती प्रमाणात पाणी असेल. आता काही लोकांचं डिग्री 40-45 डिग्रीपर्यंत जातं, आमचं 30 ते 28 ते 30 डिग्रीपर्यंत टेम्परेचर चालतं. आणि आता गारांचा पाऊस जर पडला तर रात्रीचं नाही म्हटलं तरी 22 ते 18 डिग्रीपर्यंत खाली टेम्परेचर येतं. आणि अशा पद्धतीनं मेंढरं सांभाळतो. तर चाऱ्याचं प्रत्येकाच्या भागानुसार करायचं आहे. तुमच्याकडे बागायती क्षेत्र आहे म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. आमच्याकडे जसा दुष्काळी भाग आहे, अति पाणी आहे, ज्यांच्याकडे पाणीच नाही त्यांनी मग गिरीपुष्पाचा सारखा जेवढं रानामध्ये जी काय झाडपाला भेटेल त्या सगळ्याचा वापर करायचा, काही नाही सगळ्याचा वापर करायचा. पण त्या मशनीतनंच करून ह्यांना घालायचं. आणि गिरीपुष्प घालताना काय करायचं, थोडंसं 4-5 तास थोडं सोडून द्यायचं. आणि कोणताच चारा XYZ कोणताही असू द्या एकटाच घालायचा नाही. आपण तेच केलं आजपर्यंत, आम्ही तेच केलं. मक्का तर मक्का सर्रास घालत नेलो. अरे पण ह्यांचं जे काय बाबांनो नियोजन असतं किंवा ह्यांची जी काय कॅपॅसिटी असती ती मिक्स चारा खाण्याची कॅपॅसिटी असती. रानामध्ये जरी मेंढरं पाहिले आपण तरी ह्याचा थोडा त्याचा थोडा असं सर्वांचा चारा खातात. मग आपण ह्यांना एकच चारा देऊन होणार आहे का, तर नाही. कधी पण कन्सेप्ट काय करायची, तुमच्याकडे मग काय सगळं काय आहे ना तर तुम्ही थोडं त्यातलं प्रत्येकातलं घ्या आणि ह्यांना घाला.
एक नंबरमध्ये ओके राहतील. पण तुम्ही एकच घातलं ना की मग काही दिवसांनी त्यांनाही त्रास आणि तेही कंटाळतात. त्याच्यापेक्षा मिक्स व्हर्जनमध्ये घालायचं, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर काय मिक्स व्हर्जनमध्ये घातलं तर सर्वात उत्तम रिझल्ट येतो. आणि जेवढा ड्राय मॅटरमध्ये घाला तेवढं सर्वात भारी येतं. ड्राय मॅटरमध्ये बघा हे असे तालमीतले पैलवान होतात, क्वालिटी नाही होतं. क्वालिटीचं माझे काही घेणं देणं नसतं, पण तालमीतलं पैलवान करणं मला चांगलं आवडतं, त्यानुसार होतं. आता काही लोकांना वाटेल की ह्यांनी नेपेर काढायला लावलं तर ह्यांनीच नेपेर लावले. तर काय आहे, आपण 100% घालत होतो, म्हणजे मी वैयक्तिक. आणि आपल्याला योगेश दादाच्या तिथं निदर्शनात आलं की 5% घालतात, म्हणून मी ते लावलेलं आहे. कारण आपली जी काही चाऱ्याची चेन आहे ना ती तुटते आणि ती चेन कंप्लीट राहावी ह्याच्यासाठी ते नियोजन केलेलं आहे. सुक्या चाऱ्याचं तर ओके आहे. ह्यावेळी मुरघास करता आला नाही, कारण मुरघाच्या स्टेजमधनं मक्का बाहेर गेला तोपर्यंत आम्हाला म्हणजे थोडंसं प्रॉब्लेममुळे ते राहिलं. आता त्या मक्याला काय करता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा काय जो काही चारा आहे तो ह्या पद्धतीनं करून घालत असतो. तसं तुमच्याकडे तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडेल, ज्या पद्धतीनं सोयीस्कर पडेल ना त्या पद्धतीतनंच नियोजन करायचं. मी सांगतोय म्हणून माझ्या पद्धतीनं कधीच करू नका आणि करायचंच नाही. कितीही मी सांगू द्या, तुमच्याकडं ज्या पद्धतीनं चांगलं वाटेल किंवा ज्या पद्धतीचं सोयीस्कर वातावरण आहे, ज्या पद्धतीचा चारा येईल ना त्या पद्धतीचा चारा करायचा. खूप साऱ्या लोकांनी चाऱ्यामध्येच अडकलेत, तर चाऱ्यामध्ये न अडकता तुम्ही त्या चाऱ्यातून बाहेर यायचं. ह्यांना कोणताही चारा चालतो, कुठलाही चारा तुम्ही घातला तरीही चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानुसार तुम्ही चारा घालायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही मेंढी पालन करायचं. अजिबात कुठला त्रास होणार नाही मेंढ्यांचा. आणि सर्वात खास करून एक गोष्ट करायची, थोडा चारा लावायचा. एकच प्लॉट असं लावायचा नाही, थोडा लावा. आणि त्यातला थोडा जरी मुरघास केला असेल, ज्वारीचा करा, मक्काचा करा, बाजरीचा करा, तुम्हाला जो करायचा तो करा. पण ह्यातलं थोडं असं थोडं घालायचं, मिक्स करा आणि ह्यांना घाला, अजिबात काय होत नाही. पण तुम्ही एकच घालायचं नाही. आणि गिरीपुष्प तर मी सांगतो, ज्या भागामध्ये महाडसारखे जे आता मी मेल दिला आहे किंवा पालघरचे जे दादा वगैरे आहेत तिकडे, त्या लोकांसाठी पाणीच नाही. कारण मी तिकडचा चांगला भाग पाहिलेला आहे. जर कोकणात भात सोडलं तर दुसऱ्या शेतीला पाणीच नसतं. मग त्यांनी काय करायचं, उन्हाळभर काय करणार ती. तर तुमच्यासाठी ते वरदान आहे गिरीपुष्पाचं, त्याला पर्यायच नाही. काही लोकांनी सांगू द्या, काही प्रॉब्लेम होत नाही, तुम्ही घालून बघा. खूप लोक घालत आहेत, काही लोकांनी घातलेलं आहे, काही लोक घालत पण आहेत, त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही. तर सुरुवातीला एकदम खात नाहीत कोणताही चारा. जरी तुम्ही मेंढ्यांना मुरघा जरी डायरेक्ट टाकला तरी मेंढ्या डायरेक्ट खात नाहीत. थोडं सवय लागेपर्यंत, तसं थोडं तुमचं त्या गिरीपुष्पाचा सवय लागेल, त्याच्यानंतर मग ते चारा खातीला अजिबात काय होत नाही. फक्त ज्या काही वेळेला माद्या झाल्यात आहे गाभण आणि आता बाबा जस्ट 1 महिन्यामध्ये येणार आहेत, अशा माद्यांना तुम्ही ते गिरीपुष्प घालू नका, कारण गाभडण्याचे चान्सेस असतात, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असं कसं काय सर्व सांगू शकता. तर कसं काय आहे, आपण जो अभ्यास करतो आहे ह्या मेंढरांचा, कारण मी पण तुमच्यासारखाच आहे, पाणी खूप सारं आहे, खूप सारं चांगलं क्लायमेट आहे, पण त्या क्लायमेटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रुपयाच्या 2 बाजू असतात ना, तसं आमच्याकडे आता थंडी लागते, तुमच्याकडे गरमी होते. पण तुमच्याकडे चारा पिकं चांगली येतात, आमच्याकडे चारा पिकं चांगली येत नाहीत. फेब्रुवारीच्या नंतरच मेपर्यंत जो काय चारा करता येईल तेवढाच करता येतो, त्याच्या पलीकडे आम्हाला चारा करताच येत नाही. खूप साऱ्या पद्धती केल्या, खूप सारे नियोजन करून पाहिले तरी होत नाही. तर आम्ही त्या पद्धतीनंच करतो आणि त्याच्यानुसारच हे मेंढीपालन करतो. जेवढं सुक्यावरती होईल तेवढं सुक्यावरती फॉर्मॅट करतो आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करतो. पण तुम्हाला मेंढीपालनातनं माघार घ्यायची नसेल तर ह्या सर्व साम दाम दंड भेद सगळं वापरायचं. जे काय होईल ते नंतर बघा. असं पण जरी आपण माघार घेतली किंवा लॉस झालं तरी नाव खराब होणार आहे. मग असं पण काय पण करू ना, ज्यानं नाव तरी राहील की ह्याने गिरीपुष्प घालून मेंढरं जगवली. गव्हाचं काड कोण घालत नव्हतं, मी घालून म्हणजे मेंढरं जगवतोय, काही प्रॉब्लेम येत नाही. आता लोक साठवून ते जमा करायला लागले. तर हे बघू शकता, हे हत्यार आजपर्यंत ह्यानं कोणीच मेंढरं भाजरली नसती. तर माझ्या माहितीनुसार तर कोणी ह्या मशीनं मेंढरं भाजरली नसती. तर पण आता खूप सारे लोक भादरत आहेत आणि खूप साऱ्या लोकांना चांगलं वाटतंय. का तर प्राणी एकदम उभे राहतात, जसा आता हा उभा राहिला होता केस कापताना. तर त्या पद्धतीनं सर्व जेवढ्या सोप्या गोष्टी पडतील, सोयीस्कर पडेल ते करा. शास्त्रामध्ये कुठल्याच असं लिहिलं नाही की तुम्ही असंच मेंढीपालन केलं पाहिजे आणि तसंच मेंढीपालन झालं पाहिजे, हे असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. तर आपल्याला जेवढं सोयीस्कर पडेल तेवढ्या सोयीप्रमाणे करायचं. मी किती जरी सांगितलं, मी इथून रामायण जरी सांगत असलो ना तरी ते ऐकायचं नाही. तुमच्याकडे काय होतं आहे, तुमच्याकडे काय चांगलं करता येईल
त्यानुसार करायचं. मी मस्त सांगेन की मका लावा मेगा स्वीट लावा, मला पण लोक सांगतील की तू लाव की. अरे बाबा मग तसंच होणार आहे ना. त्याच्यापेक्षा काय करायचं, तुमच्या भागामध्ये काय येते, ज्या भागामध्ये बारमाही तुती येते ना त्यांनी गिरीपुष्प लावूच नका. आणि लावलंच तर उत्तमच आहे, अल्टरनेट लावा. एक तुती एक गिरीपुष्प, एक तुती एक गिरीपुष्प, किंवा मध्ये शेवगा, असं करा अल्टरनेटिव्ह. आणि त्याचा चारा घालून बघा काय होते, नंतर मला सांगा. जर दगावलं प्राणी तर मी जिम्मेदार, चांगलं झालं तर तुम्ही जिम्मेदार. अशा पद्धतीनं करून बघा. कारण काय आहे, मी एवढी वॉरंटी गॅरंटी देतो कारण मी ज्या पद्धतीनं बघितलं आहे, ज्या पद्धतीनं केलं आहे ना, त्या पद्धतीनं मला माहिती आहे की ह्यांना काहीच होत नाही मुळातच. फक्त काय झालं की चारा बियाणं सांगणाऱ्यांनी जास्त प्रमाण सांगितल्यामुळं आमचं कन्फ्युजन झालं की हा चांगला की तो चांगला, तो चांगला की तो चांगला. आता मी ते नेपियर लावलं आहे. खूप सारे लोक विचारतात कुठलं लावलं आहे, काय आहे, आम्हाला पण सांगा म्हणजे आम्ही लावू. बाबांनो, पहिल्यांदा सक्सेस तर होऊ द्या. जर आपण ह्यांना 5% वापरून बघितलं, ओके वाटलं, सक्सेस होते, तर मी तुम्हाला सांगणारच आहे ना. बियाणं पण देईन तुम्हाला, सांगणारच नाही तर बियाणं ज्याला लागेल त्याला इथं यायचं आणि घेऊन जायचं, किंवा कुरिअरनं पण पाठवीन, असं काहीच नाही. तर थोडंसं सक्सेस झाल्यानंतर मी सांगेन. आता ह्यांना पण मी गिरीपुष्पाचा पाला जो होता तो घातलेला आहे, त्याच्यामुळं मला त्याची आयडिया आहे. पण आता क्षेत्र लावायचं चाललं आहे गिरीपुष्पाचं. का तर आपल्याला माहिती आहे की मार्च एप्रिल मेमध्ये म्हणजे त्याला बारमाहीच हिरवा पाला येतो. पण त्याचं एक आहे की आमच्याकडचा डिसेंबर झाला म्हणजे नोव्हेंबरच्या नंतर त्याला चांगल्या पद्धतीनं पालवी येते. आणि तुतीला पालवी जी येते ती फेब्रुवारीच्या नंतर येते. पण तोपर्यंतचा काळ जो आहे आपल्याला तो चाऱ्याचा चांगला मेंटेन राहील, जास्त चाऱ्याचा तामझाम करावा लागणार नाही. आणि त्याच्यानुसार हे मेंढीपालन करायचे आणि स्टेप बाय स्टेप करायचं. मी सांगतोय म्हणून एकदम उडी मारू नका, मी सांगतोय म्हणून एकदम स्लो करू नका. तुम्हाला जसं म्हणजे कॅपॅसिटीनं वाढते बाबा, हां माझं आता इथपर्यंत आले ना, मी इथनं पुढं करू शकतो, त्या पद्धतीनं करायचं. अजिबात काय वेगळं करत बसायचं नाही, अजिबात काय ह्यांना त्रास नाही होत, काय नाही. आता मलासुद्धा काही गोष्टी येत नाही, ह्यांचं खूर कापायला मला येत नाही, मी शिकणार आहे स्वतः. आता एक ते राजूदादा आले होते माझ्याकडे, रांजणगावले. त्यांनी मला ती एक म्हणजे खूर कापायचं जे असतं ना त्याचं मला त्यांनी एक फोटो दाखवला. आता मी ते बनवून घेणार आहे आणि त्याच्यानुसार बनवणार. मला येतं का? नाहीच येत, पण माझा अनुभव आहे की मी करू शकतो, मला येऊ शकतं. हा तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. तुम्ही कितीही काय केलं, काही झालं तरी तुमचा आत्मविश्वास किंवा तुमचा जो विचार करण्याची जी ताकद आहे ना ती एकदम स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा हे मेंढीपालन सक्सेस होतं. आज आपल्या लातूरमधल्या एका दादाने, आपण 2D वापरतो, त्यांनी 10D वापरले, 10D बुक केले. म्हणजे विचार करा काय नियोजन केलं असेल त्यांनी. तर 10D बुक केलं आहे तरीसुद्धा मला म्हणतात मी तुमच्या तिकडे येणार आहे. तर अशा काही गोष्टी असतात. तर काही लोकांना माहीत नव्हतं हे सगळं. आता जे दुष्काळ भागात आहेत, आता जे कोकणमध्ये आहेत किंवा पालघरचे दादा जे आहेत दोघं तिघे, आणि महाड वगैरे जे आहेत आता मेल नेला आहे, त्यांना चाराच नाही. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी मेंढीपालन करायचं नाही का? त्यांची इच्छा आहे, सगळं चालू आहे, पण त्यांचं चाऱ्याचं गणित अडकतं म्हणून ते थांबत आहेत. कारण क्वांटिटी वाढवायची तर चाऱ्याची पण संख्या वाढवायला लागेल, पण त्यांना चाराच नसेल तर त्यांनी वाढवणार कुठून? म्हणून ह्या सर्व गोष्टींचं ज्या भागामध्ये होतं आहे त्या भागामध्ये करू नका, पण ज्या भागामध्ये होतच नाही ना त्या भागामध्ये 100% करा. आणि काय प्रॉब्लेम असेल मला सांगा, मी तयार आहे. कारण मला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय करता येतं काय नाही, आणि त्या पद्धतीनं होतं. आता सुक्या चाऱ्याचं तुम्हाला दाखवतो. बाहुबलीला तर तुम्ही बघितलं, आता ती 3 पिल्लातली मादी बघा. फक्त सुक्या चाऱ्याचा गणित केला तर अशा पद्धतीनं माद्या होत आहेत. आता ह्या टॉप क्वालिटीच्या माद्या बघायच्या आहेत तुम्हाला. ह्या बघा, ह्या जुन्या ज्या माझ्या आहेत ना, हे एकदम टॉप क्वालिटी बघू शकता. आता तुम्हाला दिसत असतील त्यांची हाडकं बिडकं. मग हे टॉप क्वालिटी आहे माझ्याकडचं. आणि त्या टॉप क्वालिटीचं सुंदर वजनाचं मेंढीपालन म्हणजे हे टॉप आहे. आणि त्याच्यामधनं जे निघतं आहे ते वजनाची क्वालिटी निघते, कारण हे त्या पद्धतीत नाही. तर अशा काही चुका होत्यात आणि त्या चुका सुधारत मी इथपर्यंत आलो. आणि हे बघाल तर काय नाद नाही ह्याचा, म्हणजे ह्याचा नादच नाही. आणि असा मेल आपल्याकडे पुन्हा असा म्हणजे होणे ते पण पॉसिबल नाही, पण तरीसुद्धा प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आता तुम्हाला अजून एक म्हणजे वजन, क्वालिटी नाही वजन बघू शकता. 7 महिन्याची मादी आहे, तुम्ही बघू शकता काय पद्धतीत नाही. मग ह्या अशा माद्या ठेवा. ह्या जर 25 माद्या झाल्यात, आणि इकडे तुम्हाला जवळनं दाखवतो. आता ही माझी गौरी खाली बसले, तिला झूम करून दाखव रे जरा, काय तिचं स्ट्रक्चर आहे किंवा काय तिचं वेट आहे हे तुम्हाला दिसेल, कारण ती आता बसलेली आहे खाली आणि त्याच्यानुसार तिचं बघा तुम्ही त्या पद्धतीनं दिसते. मग अशा पद्धतीच्या माद्या झाल्या. आता ही समोर जी बसले त्या गोमूची आई आहे,
गोमूची आईसुद्धा खाली बसलेली आहे आणि गोमूतीची आजी एवढी आहे. मग असे प्राणी बनवा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही लय तामजाम करणार, लय चाऱ्याच्या मागे लागणं काही गरज नाही. ड्राय मॅटरमध्ये जास्त कन्वर्ट करायचं आणि सुक्या चाऱ्यामध्ये 30 ते 40% वर जायचं नाही. कोणताही घाला, फक्त एकच चारा घालायचा नाही, नेपियरच नाही घालायचं, तुतीच नाही घालायचं. जे काय आहे त्याचं थोडं पर्सेंटेज करायचं आणि ते घालायचं आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करा. काही होत नाही. आणि कुठल्याही डॉक्टरनं सांगू द्या, कुणी अभ्यास तज्ज्ञानं सांगू द्या, मी सांगतोय ना, फक्त पशुवैद्यकीय काय सांगतात ना ते ऐकायचं. कारण पशुवैद्यकीय हे चांगले सल्ला देतात. मलासुद्धा त्यांनी गिरीपुष्पाचा सल्ला त्यांनीच दिला आहे, तुम्ही गिरीपुष्प लावून बघा. मी एकदा घालून बघितलं तर खातायत. मग आपण आता लावायची प्रक्रिया चालू करणार. आता तुम्ही म्हणता की अंजन लावा, आमच्याकडं वडाचं झाडसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. वडाचं झाड कुठं पण येतं का नाही? मग आमच्याकडं वडाचं झाड दिसणार नाही, कडुलिंबाचं दिसणार नाही, सुबाबळ दिसणार नाही. तुमच्या भागात जी झाडं येत आहेत ना ती आमच्या भागात दिसणारच नाही. आणि आमच्या भागात जी झाडं आहेत ना ती तुमच्या भागात दिसणार नाही. आमच्याकडे जास्त उंबर जास्त दिसतील. रानटीत जी झाडं आहेत, हिरड वगैरे जे काय असतात, गेळा वगैरे, जांभळ, सगळी झाडं आमच्याकडे दिसतील, ती तुमच्याकडे दिसणार नाहीत. का? ते ह्यांना जास्त पाण्याची सवय लागलेली आहे त्याच्यानुसार आहेत. मग वडसारखा जर झाड जगत नसेल तर तुमचं अंजन पण जगत नाही. आणि अंजन जगवायला कमी पाण्याचा आणि कमी म्हणजे ज्या भागात दुष्काळी भाग आहे ना त्या भागात अंजन, पिपरून हे सगळी झाडं जगतात. किंवा सुबाबळीलासुद्धा गरम उष्णतेचं वातावरण लागतं, थंड वातावरण चालत नाही. माझ्याकडे वंडरग्रास आणलेली सुबाबळ आहे, मी रोपं लावलेली होती. बिया नाही तर रोपं लावले होते आणि त्यांचं खूप सारं काय करून पाहिलं ते येत नाही, म्हणून आम्ही ते सोडूनच दिले. थोडंफार नेपियर येतं आणि गिरीपुष्प येतं आमच्याकडं चांगलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरीपुष्प येते. तुती 3 महिने येते, गिरीपुष्प 6 महिने येईल. आणि राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण मुरगास वगैरे करून त्याचं मेंटेन करू. अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करायचं. तुमच्या भागामध्ये काय होते त्याचं नियोजन करा आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करा. काही गरज नाही कुणाचं त्यानं चारा नियोजन केलं आणि मी चारा नियोजन करतो, काही गरज नाही. तुमच्या भागात जे होते ना तेच करायचं. आता तुमच्या जसा दुष्काळी भाग आहे, तुम्ही तुती लावली समजा, त्या तुतीला पाणी कुठून घालायचं? मग त्याच्यापेक्षा तुतीला पाणी घालायचं नसेल तर गिरीपुष्प लावा. गिरीपुष्पाला पाणी नाही घातलं तरी एकदम बहरतं, हिरवगार. फक्त कटिंग करायचं, जास्त कटिंग केलं, त्याला पाणी नाही घातलं तरी एकदम ओके. मग त्याप्रमाणे नियोजन करा. काहीच गरज नाही की माझंच सेम झालं पाहिजे आणि तुमचं सेम झालं पाहिजे, ह्याची काहीच गरज नाही.